हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा. स्वागत आहे आपलं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता झाली आहे दुपार आणि मी करते दुपारचा स्वयंपाक. तर माझे मिस्टर आले जेवण्यासाठी आता. तर माझं पहिलं चॅनल दुसरं होतं, तर मी भरपूर दिवस झाले व्हिडिओज नाही टाकले. 7 ते 8 महिने झाले व्हिडिओ नव्हते टाकत, कारण खूप प्रॉब्लेम होते. आणि आता परत व्हिडिओ टाकायला मी सुरुवात केलेली आहे. तर हे बघा, मी परत डाळीचा कुकर लावलाय, कारण की डाळ व्यवस्थित शिजत नाहीये भातासोबत. आणि हे बघा, आज थोडंसं ऊन पडलंय. दररोज ऊन नसतं एवढं. तर हे बघा, मी देते आता वरणाला फोडणी. आणि डाळ शिजून घेतली, पण आज जरा डाळ जास्तच झाली माझ्याकडून. आणि थोडी साधी आणि थोडी तिखट मिरची टाकते. कढीपत्ता आहे आपल्या घरचाच. आणि लसूण कुटून घेतलेला आहे मी याच्यामध्ये. मिक्सर आहे घरी, पण कुटलेला छान लागतो थोडा. आणि उद्या आहेत आमच्या इथे पित्र, माझ्या सासऱ्यांचे पित्र आहेत उद्याच्याला, चुलत सासऱ्यांचे. त्यामुळे मग तिकडे जायचं उद्या स्वयंपाकाला. तर हे बघा, जिरे टाकले आणि लसूण कढीपत्ता टाकून घेतला. आणि मिरची टाकून घेतली. आणि वरण शिजताना मी त्याच्यामध्ये हळद आणि टॅमॅटो घातलेला. हळद, टॅमॅटो आणि मीठ घातलेलं. तर तरी पण मी थोडे हळद टाकणार आहे. आणि याच्यामध्ये थोडं हिंग टाकते मी. जास्त नाहीये, 1 चिमूट टाकले. आणि आता वरती शिजलेली डाळ. एवढा पाऊस होता आमच्याकडं. तर हे बघा, एवढी डाळ शिल्लक राहिली माझ्याकडून, जरा जास्त झाली. आणि जास्त असं घट्ट वरण पण छान नाही लागत, थोडं पातळच छान लागतं. तर आपल्याकडे आता कोथिंबीर नाहीये टाकायला. तर या अशा मिरच्या फ्रीजमध्ये ठेवल्या राहतात. ह्या साध्या आहेत आणि या तिखटवाल्या. आणि याच्यामध्ये टाकते मीठ. मिठामध्ये चम्मच आहे, पण ते मीठ वरलं होतं ना थोडंसं, त्याच्यामुळं अंदाज येत नाही. तर हे बघा, असं झालंय आपलं वरण. आता याला चांगलं उकळून घेते आणि शिजून घेते चांगलं याला.